कधी असा विचार केलाय का की आपण शारीरिकदृष्ट्या तर आत्ता इथे बसलोय, कदाचित हातात चहाचा कप असेल किंवा आपण ट्रॅफिकमध्ये गाडी चालवत असो, पण आपलं मन मात्र कुठेतरी 5 वर्षांपूर्वी झालेल्या एका अपमानाचा विचार करतंय. अगदी बरोबर. किंवा पुढच्या आठवड्यातल्या एका महत्वाच्या मीटिंगच्या भीतीने म्हणजे उगाचच घाम फोडतंय. हो ना, आपण शरीराने एका जागी असतो पण मनाने भलतीकडेच भटकत असतो. खरे. मग आपण नेमके कुठे जगतो हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सर्वांच्याच आयुष्याशी जोडलेला आहे. नक्कीच. आणि म्हणूनच आजचा आपला हा विषय खूप महत्वाचा आहे. हो, आणि आजचे या आपल्या सखोल चर्चेत किंवा ज्याला आपण डीप डाईव्ह म्हणतो, त्यात आपण वेळेच्या याच गुंतागुंतीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. मानवी जीवन हे प्रामुख्याने 3 कालखंडांत विभागलेले आहे: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. पण खरी अडचण तिथे येते जिथे आपल्याला हा बॅलन्स कसा साधायचा हे कळत नाही. म्हणजे या तिन्हीपैकी नेमक्या कोणत्या काळाला सर्वाधिक महत्त्व द्यायचे याबाबत आपल्या सगळ्यांच्याच मनात नेहमी एक संभ्रम असतो. अगदी बरोबर. म्हणूनच आजची ही चर्चा आपल्याला या माहितीच्या अथांग गर्दीतून बाहेर काढून एक खरा अनमहा क्षण देणारी ठरणार आहे. हो. आणि यासाठी आज आपल्याकडे खूप उत्तम संदर्भ आहे. बरोबर. आज आपल्या चर्चेचा मुख्य आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा एक अत्यंत प्रभावी आणि विचार करायला लावणारा लेख, ज्याचे शीर्षक आहे भूतकाळ, वर्तमान काळ की भविष्यकाळ, नेमकं कशाला महत्त्व द्यायचं. क्या बात आहे. आजचं आपलं मिशन हेच आहे की या संभ्रमातून मार्ग काढणे आणि कोणत्याही एका विचाराच्या आहारी न जाता या तिन्ही काळांचे आपल्या मानसिकतेवर होणारे परिणाम समजून घेणे. हा विषय खरोखरच खूप रंजक आणि तितकाच गुंतागुंतीचा आहे. कारण वेळेची ही विभागणी केवळ कॅलेंडरपुरती मर्यादित नाहीये. ती मानवी मानसिकतेवर खूप खोलवर परिणाम करते. आपण आजूबाजूला पाहिलं तर आपल्या सहज लक्षात येतं की काही लोक सतत भूतकाळाच्या आठवणींच्या ओझ्याखाली जगतात. म्हणजे तेच विचार, माझ्यासोबत असं का झालं, किंवा ते दिवस किती छान होते. अगदी तसंच. आणि याउलट काही जण भविष्याच्या रंगीत पण अनेकदा भीतीदायक कल्पनांमध्ये हरवून गेलेले असतात. म्हणजे उद्या माझं काय होईल, माझं कसं होणार, हेच विचार. हो. या दोन्ही टोकांच्या भूमिकांमुळे माणसाची कशी घालमेल होते आणि आपण आजचा दिवस म्हणजेच आपला वर्तमान कसा गमावून बसतो यावर सरांनी त्यांच्या लेखात अतिशय उत्तम प्रकाश टाकला आहे. आज आपण हेच डिकोड करणार आहोत की आपण नकळतपणे या काळांच्या जाळ्यात कसे अडकतो. चला तर मग हा विषय थोडा उलगडून पाहूया. सर्वांत आधी आपण भूतकाळाकडे वळूया. नक्कीच. लेखाच्या सुरुवातीलाच भूतकाळाला अनुभवांचं भांडार असं म्हटलंय, आणि हे किती खरंय ना. आपले यश असो, अपयश असो, आपल्या चुका असोत किंवा त्यातून मिळालेली शिकवण असो, हे सगळं काही भूतकाळातच साठवलेलं असतं. हो. जणू काही एक मोठी लायब्ररीच आहे ती. एक्झॅक्टली. ती आपली स्वतःची अशी एक मोठी लायब्ररी असते जिथे आपल्याच आयुष्याची जुनी पुस्तके मांडलेली असतात. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण या लायब्ररीत जाऊन नवीन काही वाचण्याऐवजी तेच दुःखाचे किंवा अपयशाचे चॅप्टर्स पुन्हा वाचत बसतो. असं का होतं? तिथेच मानवी मन गल्लत करतं. या भांडाराकडे किंवा लायब्ररीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असायला हवा हे या लेखात खूप छान समजावून सांगितलं आहे. भूतकाळाकडे पाहण्याचा आपला मूळ उद्देश हा पश्चाताप करणे किंवा स्वतःला दोष देणे हा नसून त्यातून शिकणे हा असायला हवा. पण ते इतकं सोपं नसतं ना. आपण लगेच निगेटिव्ह विचारांकडे खेचले जातो. हो. कारण मानवी मेंदूची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते ज्याला आपण सायकोलॉजीमध्ये निगेटिव्हिटी बायस म्हणतो. निगेटिव्हिटी बायस. आपला मेंदू चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी, चुका किंवा धोके जास्त लवकर आणि ठळकपणे लक्षात ठेवतो, जेणेकरून भविष्यात आपण त्यापासून वाचू शकू. बरोबर. हा मेंदूचा डिफेन्स मेकॅनिझम आहे. पण आपण या प्रक्रियेचा चुकीचा अर्थ घेतो. म्हणजे कसं? ज्या चुका पूर्वी घडल्या त्या पुन्हा घडू नयेत यासाठी भूतकाळ एक उत्तम मार्गदर्शक म्हणून कसा वापरता येईल हा विचार करण्याऐवजी आपण त्या चुकांचे ओझे स्वतःच्या पाठीवर लादून घेतो. म्हणजे आपण स्वतःलाच शिक्षा देत राहतो. अगदी. भूतकाळ आपल्याला फक्त एवढंच सांगतो की काय चालते आणि काय नाही. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात भूतकाळ विसरणं खूप कठीण असतं. आणि याच संदर्भात लेखात एक अत्यंत भारी आणि प्रभावी वाक्य वापरलंय ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं. कोणतं वाक्य? त्यात असं म्हटलंय की भूतकाळ हा शिक्षक असावा, कैदखाना नसावा. अरे वा, खूपच सखोल विचार आहे हा. हो ना. बापरे, कैदखाना किंवा तुरुंग हा शब्द खूपच स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपण स्वतःला त्या जुन्या आठवणींच्या तुरुंगात डांबून ठेवता असं म्हणायचंय का? अगदी तसंच.
जर आपण याला थोड्या मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर या वाक्याचा अर्थ अधिक गडद होतो. भूतकाळाचा शिक्षक म्हणून वापर करणे म्हणजे त्यातून फक्त डेटा किंवा माहिती घेणे, काय चुकलं आणि कसं सुधारायचं. ओके. आणि मग कैदखाना म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती भूतकाळावर अतोनात विचार करू लागते तेव्हा तिच्या मनात अपराधभाव, ज्याला आपण गिल्ट म्हणतो, तो निर्माण होतो. मी तसं करायला नको होतं किंवा मी ती नोकरी सोडायला नको होती. बरोबर. या विचारांनी खोल दुःख दाटून येते. आणि दुसरं टोक म्हणजे काही वेळा भूतकाळातील यशाचा अवास्तव अभिमान किंवा अहंकार निर्माण होतो. ओहो, म्हणजे फक्त दुःखच नाही तर जुन्या यशाचा अहंकार सुद्धा एक तुरुंग असू शकतो. हो ना. 10 वर्षांपूर्वी मी किती महान होतो असं म्हणत माणूस वर्तमानात काहीच करत नाही. या दोन्ही अवस्था म्हणजे भावनांचे तुरुंग आहेत. खरे. माणूस या जाळ्यात असा काही अडकतो की तो त्या मानसिक अवस्थेतून बाहेरच पडू शकत नाही. तो त्या भूतकाळाचा कैदी बनतो. आणि म्हणूनच भूतकाळ हा कैदखाना न बनता केवळ एक शिक्षक असावा, हे विश्लेषण आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे खूपच डीप आहे. म्हणजे आपण लायब्ररीत फक्त संदर्भ शोधायला जायला हवं, तिथेच कायमचा मुक्काम ठोकायला नको. एक्झॅक्टली. ठीक आहे. आता भूतकाळाच्या या दरीतून बाहेर पडून आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहूया, भविष्यकाळ. भविष्यकाळ हाही एक मोठा ट्रॅप आहे. पण तसं पाहिलं तर माणसाची प्रगती ही नेहमी भविष्याच्या स्वप्नांमुळेच घडते ना. आशा, ध्येय आणि नियोजन हे सगळे भविष्याशी जोडलेले धागे आहेत. हो, प्रगतीसाठी ते आवश्यक आहेच. जर आपण उद्याचा विचारच केला नाही तर सकाळी उठून कामावर जाण्याची प्रेरणाच आपल्याला मिळणार नाही. डोळ्यांसमोर एखादे निश्चित उद्दिष्ट असेल तर मनाला जबरदस्त ऊर्जा मिळते. पण मग इथे एक प्रश्न पडतो. कोणता? जर आपण भविष्याचं नियोजन करत असू तर त्यात गैर काय? भविष्याचं नियोजन करण्यात काहीच गैर नाही. पण इथे लेखकाने एक अतिशय सूक्ष्म असा फरक स्पष्ट केला आहे. कोणता फरक? नियोजन करणे म्हणजे प्लॅनिंग आणि सतत चिंता करत राहणे, ज्याला ओव्हरवॉरिंग म्हणतात, या जमीन आसमानाचा फरक आहे. प्लॅनिंग आणि ओव्हरवॉरिंग. भविष्याची स्वप्न पाहणं नक्कीच आवश्यक आहे, पण भविष्याबद्दलची अतिचिंता मानवी मनाला अत्यंत अस्थिर करून टाकते. म्हणजे मगाशी आपण जसं लायब्ररीचं उदाहरण दिलं तसे इथे काही सांगता येईल का? हो, नक्कीच. विचार करा, भविष्यकाळ हे एका अशा हॉरर नॉव्हेलसारखं आहे जे अजून छापूनही आलेलं नाहीये. हॉरर नॉव्हेल. हो, पुस्तक अजून छापलेलं नाही, पण आपण त्याच्या शेवटी काय भयानक होईल याचा विचार करून आत्ताच घाबरून बसलो आहोत. हे हॉरर नॉव्हेलचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. म्हणजे उद्या काय होईल, नोकरी राहील की नाही, मुलांचं कसं होईल, या अजून न घडलेल्या गोष्टींची आपण आत्ताच काळजी करत बसतो. बरोबर. आणि यामागील सायकोलॉजी समजून घेणं गरजेचं आहे. ती कशी? आपला जो मेंदू आहे ना, तो खऱ्या धोक्यामध्ये आणि कल्पनेतल्या धोक्यामध्ये फरक करू शकत नाही. अरे बापरे, खरंच? हो, जेव्हा आपण भविष्यातल्या एखाद्या वाईट प्रसंगाची नुसती कल्पना करतो तेव्हाही आपल्या शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होतात. म्हणजे प्रत्यक्ष काही घडलेलं नसलं तरी शरीर मात्र तशीच रिॲक्शन देतं. अगदी तसंच. अजून ज्या गोष्टी घडलेल्याच नाहीत त्यांच्याबद्दल मनात सतत भीती बाळगणे किंवा भविष्याबद्दलच्या अवास्तव अपेक्षा ठेवणे याचा थेट परिणाम आपल्या वर्तमानावर होतो. व्यक्ती आपल्या आजच्या क्षणातील शांतता आणि स्थिरता पूर्णपणे गमावून बसते. हो, मन सतत उद्याच्या चिंतेत अडकल्यामुळे आज आपल्या आजूबाजूला ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्यांचा आनंद आपल्याला घेता येत नाही. हे खूप दुर्दैवी आहे. म्हणजे भविष्यात सुरक्षित राहण्याच्या नादात आपण आजचा दिवस मात्र पूर्णपणे असुरक्षित करून टाकतो. हां, भविष्याचा सर्वात मोठा धोका आहे जो या विश्लेषणातून अतिशय स्पष्टपणे समोर येतो. बापरे, म्हणजे एका बाजूला भूतकाळाचं ओझं आणि दुसऱ्या बाजूला भविष्याची भीती. आपण तर दोन्ही बाजूने अडकलोय. हो, हा एक सँडविचच आहे. मग ह्या सगळ्यात आपण आत्ता कुठे आहोत? इथेच वर्तमानकाळ या चर्चेच्या केंद्रस्थानी येतो. अगदी बरोबर. आपण भूतकाळाचे धडे घेतले, भविष्याची स्वप्न पाहिली, पण ह्या सगळ्या विचारांच्या पलीकडे एक सत्य आहे. आत्ताचा हा क्षण, वर्तमान काळ. हो, वर्तमानकाळ हाच प्रत्यक्ष कृतीचा क्षण आहे. आपण जे काही बोलतो, जो काही विचार करतो, जे निर्णय घेतो आणि जे कर्म करतो, तो प्रत्येक सेकंड म्हणजे फक्त आणि फक्त वर्तमान. या क्षणाव्यतिरिक्त आपल्याकडे प्रत्यक्ष ॲक्शन घेण्यासाठी दुसरा कोणताही काळ नसतो. बरोबर, अगदी तंतोतंत. आणि इथेच आपल्याला हे सगळे धागे एकत्र जोडता येतात. कसे? वर्तमान काळ हा एकमेव असा काळ आहे जो खऱ्या अर्थाने मानवाच्या हातात असतो.
भूतकाळ घडून गेलाय, तो आपण आता बदलू शकत नाही. हो, तो तर गेला. भविष्यकाळ अजून यायचा आहे, त्यावर आपलं पूर्ण नियंत्रण नाहीये. मग या दोन्हींच्या तुलनेत वर्तमान काळ हेच एकमेव वास्तव आहे. जेव्हा व्यक्ती भूतकाळाने दिलेला धडा आणि भविष्याची दिशा या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून वर्तमानात योग्य कृती करते, तेव्हा जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण बनते. अगदी खरंय. आपण नुसते विचार करून आयुष्य जगू शकत नाही, त्यासाठी कृती लागते. आणि कृती फक्त आज आणि आत्ताच होऊ शकते. हे ऐकायला भारी वाटतंय. म्हणजे वर्तमान काळाला जीवनाचं केंद्रबिंदू मानलं जातं ते याच कारणासाठी. हो, याचसाठी. कारण समजा तुमच्याकडे भूतकाळातील खूप चांगला अनुभव आहे आणि भविष्याचं एक भारी प्लॅनिंग किंवा दिशा सुद्धा आहे, पण जर तुम्ही आज आत्ता तुमच्या जागेवरून उठून काही कृतीच केली नाही तर ते भूतकाळाचे धडे निरुपयोगी ठरतील. आणि भविष्याची स्वप्ने केवळ कागदावरची स्वप्नेच राहतील. जणू काही तुमच्याकडे भारी गाडी आहे, मॅप आहे, पण तुम्ही ॲक्सिलरेटरवर पायच दाबत नाही आहात. खूप छान उपमा दिलीत. गाडीचं इंजिन हे वर्तमानातच सुरू करावं लागतं. पण आजकाल होतं काय, लोक शारीरिकदृष्ट्या वर्तमानात असतात पण मानसिकदृष्ट्या ते तिथे नसतात. जसं आपण सुरुवातीला म्हणालो तसं. हो, आपण अनेकदा पाहतो की लोक स्वतःच्याच जगात हरवलेले असतात. हातात मोबाईल असतो आणि आपण दुसऱ्या कुणातरी भूतकाळातील वेकेशनचे फोटो बघत असतो. किंवा स्वतःच्या उद्याच्या कामाचं टेन्शन घेत बसतो. यामुळे आपण आपल्याच आयुष्यातील आज गमावत आहोत. लेखकाने याच गोष्टीवर भर दिला आहे की जीवनातील खरे शहाणपण हे या तिन्ही काळांचा योग्य समन्वय किंवा बॅलन्स साधण्यात दडलेले आहे. अनेक लोक एकाच काळात अडकतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्याचं संतुलन ढळतं. कोणी भूतकाळातील दुःखात रडत बसतं तर कोणी भविष्याच्या चिंतेत आजचा पूर्ण दिवस वाया घालवतं. अगदी बरोबर. पण मग हा बॅलन्स साधायचा कसा? कारण आपण आपल्या आठवणी तर पुसून टाकू शकत नाही टाकू शकत. आणि उद्याची चिंता करणे पूर्णपणे सोडूनही देऊ शकत नाही. आपण माणूस आहोत शेवटी, विचार तर येणारच. यातून बाहेर पडण्याचा काही प्रॅक्टिकल मार्ग आहे का? नक्कीच आहे. आणि त्यासाठीच विद्यानंद सरांनी त्यांच्या लेखात एक अतिशय सोपी पण अत्यंत प्रभावी त्रिसूत्री सांगितली आहे. त्रिसूत्री म्हणजे 3 नियम? हो, ही त्रिसूत्री म्हणजे या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. पहिले सूत्र आहे भूतकाळातून अनुभव घ्यावा. ओके, भूतकाळातून अनुभव म्हणजे तिथे रडत न बसता तिथून फक्त डेटा कलेक्ट करा. दुसरं सूत्र आहे भविष्यकाळासाठी ध्येय आणि नियोजन ठेवावे. म्हणजे दिशा ठरवणे. हो, तिथे भीती न बाळगता फक्त एक दिशा ठरवा. आणि तिसरं सर्वात महत्वाचं सूत्र म्हणजे वर्तमान काळात जागरूकपणे कृती करावी. जागरूकपणे कृती करावी म्हणजे माइंडफुलनेस. अगदी तेच, माइंडफुलनेस. जे काही आपण आत्ता करत आहोत तिथे आपला 100% लक्ष असणं. किती सोप्या शब्दात हा जीवनाचा मोठा अर्थ उलगडला आहे. एक्स्ट्रॅक्ट, प्लॅन अँड ॲक्ट. भूतकाळातून अनुभव काढायचा, भविष्यासाठी प्लॅन करायचा आणि वर्तमानात ॲक्शन घ्यायची. हो, खरंच खूप प्रॅक्टिकल आहे हे. पण जेव्हा एखादी व्यक्ती हा बॅलन्स खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात आणते तेव्हा त्याचे मानसिक परिणाम काय होतात? जेव्हा हा समतोल साधला जातो ना, तेव्हा त्याचे परिणाम मानवी जीवनावर अतिशय ट्रान्सफॉर्मेटिव्ह किंवा सकारात्मक होतात. कसे ते? व्यक्तीचं जीवन केवळ जगत राहणे किंवा नुसते दिवस ढकलणे राहत नाही. ते अधिक स्थिर, अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनते. म्हणजे ताणतणाव कमी होतो. हो, माणसाची मानसिक अस्थिरता आणि ताणतणाव लक्षणीयरित्या कमी होतात. का? कारण तो आता भूतकाळाचा कैदी नसतो आणि भविष्याच्या भीतीने ग्रासलेला नसतो. त्याची सगळी ऊर्जा, सगळी ताकद ही वर्तमानात काम करण्यासाठी उपलब्ध असते. तो पूर्ण क्षमतेने आजचा दिवस जगतो. आणि जेव्हा तुमचा आज चांगला असतो तेव्हा साहजिकच तुमचे निर्णय आणि कृती अधिक अचूक होतात. वाह, हीच तर ती गोष्ट आहे जी या माहितीच्या वाटतं आपण या संपूर्ण प्रवासाचा एक धावता आढावा घ्यायला हवा. नक्कीच. तर आज आपण काय शिकलो? निष्कर्ष असा आहे की आपला भूतकाळ आपल्याला विसरायचा नाहीये आणि भविष्यकाळ पूर्णपणे टाळायचाही नाहीये. पण या 2 मोठ्या दिग्गजांच्या सावलीत आपल्याला आपला छोटासा वर्तमान काळ हरवू द्यायचा नाहीये. कारण कालचा अनुभव आणि उद्याची स्वप्न यांना खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो तो फक्त आणि फक्त आत्ताच्या सजग कृतीमुळेच. अगदी बरोबर. आणि यासाठीच लेखकाने दिलेला तो अंतिम मंत्र सर्वांनी आपल्या मनाच्या भिंतीवर कोरून ठेवण्यासारखा आहे. कोणता मंत्र? ते म्हणतात, भूतकाळातून शिका, भविष्यकाळाचे स्वप्न पहा आणि वर्तमान काळात जागरूकतेने जगा. क्या बात है. हा केवळ एक विचार नाही तर एका अर्थाने मानवी जीवनाची दिशा ठरवणारा आणि रोजच्या जीवनात वापरता येण्यासारखा एक शाश्वत मार्ग आहे.
हा मंत्र खरंच खूप ऊर्जा देणारा आहे. आता या सखोल चर्चेचा समारोप करताना मला एक अत्यंत नवा आणि थोडा मेंदूला चालना देणारा विचार इथं मांडायचा आहे. सांगा ना. हा विचार याच सगळ्या विश्लेषणातून पुढे येतो आणि आपल्याला नव्याने विचार करायला भाग पाडतो. बघा, आज ह्याच क्षणी आपण वर्तमानात जी काही कृती करत आहोत ती पुढच्याच क्षणी आपला भूतकाळ बनत असते, अगदी खरंय. त्याही रचत असते. हो. म्हणजे दोन्ही एकाच वेळी. हो, याचाच अर्थ असा की जर आपल्याला आपला भूतकाळ पश्चातापमुक्त हवा असेल, म्हणजे उद्या मागे वळून पाहताना आपल्याला वाईट वाटू नये असं वाटत असेल, आणि आपला भविष्यकाळ सुरक्षित आणि ध्येयपूर्ण हवा असेल, तर त्याची एकमेव चावी ही आजच्या या सजग वर्तमानात दडलेली आहे. क्या बात आहे. वर्तमानाची गुणवत्ता हाच चांगल्या भूतकाळाचा आणि उज्ज्वल भविष्याचा एकमेव निर्माता आहे. अगदी बरोबर. कसा वाटला हा विचार? याच एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आपल्याला स्वतःच्या आजच्या क्षणाकडे नव्याने पाहायला लावणाऱ्या मुद्द्यावर आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुमचा आजचा क्षण एन्जॉय करा आणि जागरूक रहा.